अचानक साखरेचे भाव दुपटीने वाढवण्यात आले. पण आता ऊसाचा भाव दुपटीने वाढवण्यात येईल का? किंवा त्यापेक्षाही जास्त वाढवण्यात येईल का? साखरेचा भाव वाढवण्याचं शहाणपण सरकारला फार बसून सावलीमध्ये टेबलावरती कसं वाढवायचं हे खूप चांगलं कळतं. कारण का? कारण शेतकरी असणं आणि शेतकरी नसताना सरकारमध्ये जाऊन खुर्चीवर बसणं याच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. आयत्या साखरेचा चहा विकून जर आपण राजकारणात गेलो, तर आपल्याला साखर पिकवण्यासाठी काय झिजावं लागतं, कसं झिजावं लागतं आणि किती झिजावं लागतं हे कळणार नाही. पण स्वतः शेतामध्ये ऊसाला पाणी देणारा शेतकरी जेव्हा राजकारणात असतो, तेव्हा मात्र कळतं की शेतकऱ्याच्या घामाची किंमत काय आहे. कारण खुर्चीवर बसणारा हा स्वतः घाम गाळलेला पाहिजे, स्वतः चिखलात आणि पावसात भिजलेला पाहिजे, तरच त्याला ऊस पिकवण्यासाठी काय कष्ट लागतात हे कळणार आहे. पण अलीकडे तसं नाहीच आहे ना. शेतकऱ्याच्या घामाची किंमत म्हणजे शून्य, शेतकऱ्याच्या रक्ताची किंमत म्हणजे शून्य. शेतामध्ये जी कोणती वस्तू पिकल, ती यांना मातीमोल करायची आहे आणि त्याच्यावर आधारलेले उद्योग असतील आणि उद्योजक असतील, त्यांना मात्र यांना सोन्याचे दिवस म्हणजेच अच्छे दिन द्यायचे आहेत आणि दिलेच आहेत. व्यापाऱ्यांना, मोठमोठ्या कंपनीदारांना, ठेकेदारांना यांनी अच्छे दिनच दिलेत. फक्त वाईट दिवस दिलेत ते शेतकरी राजाला. माहिती नाही शेतकऱ्यांसोबत यांची एवढी दुश्मनी का आहे? यांचं काय वाटोळं झालं होतं शेतकऱ्यांमुळे हेही माहिती नाही. कुठल्या जन्माची यांची आणि शेतकऱ्याची दुश्मनी आहे ती आता काढत आहेत. आता शेतकऱ्याच्या ऊसाचा भाव जो आहे तो आणि साखरेचा भाव जो आहे तो, यांचं जर गणित कधी जुळवता आलं तर हे सरकारला तरी जुळवता येईल का? आता दुपटीनं साखरेचा भाव म्हणजे आता शेतकऱ्यांना सण सुद्धा गोडधोड करू द्यायचे नाहीत का? शेतकऱ्यांनी पिकवायचं, पण त्याला खायला मिळालं नाही पाहिजे. कारण तुमच्या नोकरदारांना तुम्ही 8वा वेतन लावलाय, लाखाच्या पार पगारी नेल्यात चपराशांच्या सुद्धा. त्यांना साखरेचा भाव 80 झाला काय आणि 180 झाला काय? काहीही फरक पडत नाही. ते खायचे तेवढेच गुलाबजामुन खाणार आहेत. त्यांना काही फरक पडणार नाही. पण फरक कुणाला पडणार आहे? तर जो पिकवतो त्यालाच फरक पडणार आहे. कारण का? तर त्याचा जो ऊस आहे तो मातीमोल भावाने घेतला जातो आणि त्याला जी साखर घ्यायची ती सोन्याच्या भावात जर खरेदी करावी लागत असेल, तर कसं काय आम्ही गोडधोड खायचं ना शेतकऱ्यांनी? कारण आमचे सण सुद्धा सुखाचे होऊ दिले नाहीत. हा संकल्पच सरकारने केलेला आहे. हा संकल्प घेऊनच ते राजकारणात उतरलेले आहेत आणि म्हणून आज शेतकऱ्याच्या वाट्याला, त्याच्या ओठाला गोड खिरीची वाटी सुद्धा लागू नये, हा संकल्प आणि हे ध्येय निश्चितच यशस्वी केलेलं आहे सरकारने. आणि शेतकऱ्यासोबत जी दुश्मनी आहे ती दाखवून दिलेली आहे. वेगळं काही केलं नाही. त्यांनी आपल्या पोटातली जी दुश्मनी होती ती दाखवून दिली होती. का वाढला बरं साखरेचा भाव एवढा शेतकऱ्यांनी घेण्यासाठी? कारण यांचं आयात जे आहे ना, आयात करण्याची यांची जी दुर्बुद्धी, ती सारखी दुसऱ्या देशाच्या हिताचं चिंतन करत असते. म्हणजे यांनी निश्चितच कुठून तरी आयात करत असणार आणि भारतामध्ये ते विकत असणार आणि भारतातला जे यांना निर्यात करायची, की मग त्याच्यात निर्यात बंदी लावणार. एकेकाळी भारत देशाची अर्थव्यवस्था होती जास्तीत जास्त वस्तू आणि शेती उत्पादन, शेतातून निघणारं जे काही धान्य असेल, जे काही पिकं असतील ते जगभरामध्ये निर्यात व्हायचे, निर्यात. आणि तेव्हा भारत सोने की चिडिया होता, उगा सोने की चिडिया नव्हता. जेव्हा भारत देश शेती पूरक उत्पादन आणि शेतीमध्ये होणारं उत्पादन हे निर्यात करतो, तेव्हा शेतकऱ्यांना चांगले दिवस येतात, अच्छे दिन शेतकऱ्यांना येतात. पण जेव्हा असा भंगार माल विदेशातून आयात केला जातो आणि सोन्याच्या भावात इथं विकल्या जातो, त्याच्यामुळं आपल्या ऊसाचे भाव पडणार. राहिली गोष्ट दुसऱ्या त्या इथेनॉलमध्ये मग यांनी आता ऊसाचा वापर करायला, तिकडे यांना ऊस लागायलाय इथेनॉलसाठी. त्या पेट्रोलमध्ये ते इथेनॉल टाकायचं, का डिझेलमध्ये टाकतात का रॉकेलमध्ये टाकतात यांचं यांना माहीत. काही पिऊन घेतात काय माहिती. पण त्या इथेनॉल बनवण्यासाठी ऊस लागत आहे आणि मग हा साखर उत्पादनासाठी जो ऊस लागत होता तो यांनी सगळा इथेनॉलकडे वळवलेला आहे. मग निश्चितच साखरेकडे ऊसाचा तुटवडा पडणारच आहे. मग जर साखर बनवण्यासाठी ऊसाचा तुटवडा पडत असेल, तर मग ऊसाचा भाव वाढला पाहिजे ना. तुम्ही इथेनॉल जर बनवत आहेत ऊसापासून, तर मग 2500, 2600, 2300 कसा काय प्रति टन ऊस? ₹10,000 प्रति टन व्हायला पाहिजे ना.
10,000 रुपये प्रति टन जर ऊस झाला असेल, तरच मग तुम्ही शेतकऱ्यांसाठी एखादा इथेनॉलचा प्रोजेक्ट आणलाय असं म्हणता येईल ना. आणि इकडे साखर कसं काय महाग केली? साखर ही मिठाप्रमाणे सध्या दैनंदिन आहारातली मुख्य वस्तू झालेली आहे. साखरेशिवाय सकाळच नाही कुठल्याच कुटुंबातली नाही. असं एखादं आयुर्वेदिक जगणारं कुटुंब असेल, ते गुळाचा वापर करत असेल. पण बहुतांश म्हणण्यापेक्षा संपूर्ण भारत देशाची सकाळ ही साखरेनेच होते. एकतर चहा तरी साखरेचा घेतला जातो किंवा दूध तरी साखर टाकून घेतलं जातं. आणि झोपताना सुद्धा अनेक आता लहान मुलं असतील, मोठे माणसं असतील, सगळे थोडी का होईना किंचित साखर अर्धा चमचा घालून का होईना दूध पितच असतात. म्हणजे आपली सकाळ ते संध्याकाळ पूर्ण साखरेवर अवलंबून आहे. पाहुणे घरी आले, तर आपण काही त्यांना भजे नाही करत आल्या-आल्या खायला. आपण काय करतो? चहाच करतो ना. एखादा पाहुणा चहा घेत नसेल तर दूध करतो. दूधही घेत नसेल तर कॉफी करतो. पण कॉफी घेत नसेल तर आपण त्यांना लिंबू सरबत करतो. पण दुधामध्ये, चहामध्ये, कॉफीमध्ये आणि लिंबू सरबतमध्ये टाकतो काय आपण? साखरच टाकतो ना. मग साखर हा मुख्य घटक झालेला आहे दैनंदिन आहारातला. आणि त्यावर जर तुम्ही आता अशा महागाईचे भडका करत असेल महागाईने, तर मग आता मिठाचा सत्याग्रह गांधीजींनी केला. आता साखरेचा सत्याग्रह आता कोण आहे करायला? का आता गांधीची बरोबरी करणारे हे मोदी हे ना आता साखरेचा सत्याग्रह कराल का? कशाला कराल? कारण भावच त्यांनी वाढवलेला आहे ना साखरेचा. साखरेचा सत्याग्रह व्हावा लागेल का आता? आता काही शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल आणि ह्या मोदीच्या गोळ्या झेलावं लागतील. हा तिकडून गोळ्या मारेल बंदुकीतून आणि शेतकऱ्यांनी त्या गोळ्या आपल्या छाताडावरती झेलायच्या आणि साखरेचा भाव कमी करून ऊसाचा भाव वाढवायचा. आता हे आंदोलन आता काय पुन्हा शेतकऱ्यांच्या वाट्याला. शेतकऱ्यांनी आता शेतामध्ये ऊसाला पाणी द्यायचं, ज्वारीला पाणी द्यायचं, तुरीला पाणी द्यायचं, कापसाला पाणी द्यायचं रात्रीला, दिवसा काम करायचं, जनावरांना चारा घालायचा आणि शेतामध्ये आऊत हाकायचं, वाणेर हाणायचे, रानडुकरं हाणायचे, सगळ्या डुकरा, मांजरा, कुत्र्यांपासून शेताच्या पिकाचं संरक्षण करायचं. आणि पुन्हा हे भ्रष्टाचारी इकडे व्यापाऱ्यांच्या वस्तूंना किंमत देणार आणि शेतकऱ्यांच्या वस्तूंना मातीमोल करणार असेल, तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? मग एकच ठरवून टाका ना, शेतकऱ्यांना जगण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांनी मरा म्हणून तुम्ही घोषित करा, म्हणजे झालं. मग शेतकऱ्यांना जगायचं तरी काम उरणार नाही. असंही कितीक वेळा शेतकऱ्यांना ऊसाच्या शेतामध्ये ऊसासहित पेटवून घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी. आणि आताही पुन्हा तीच वेळ आणली तुम्ही. आता ऊस तर पेटवून द्यावाच लागणार, पण आम्ही पेटवून घ्यायचं का त्याच्यामध्ये? शेतकऱ्यांनी नेमकं करायचं काय? नेमकं सांगायचंय काय चहावाल्याला? आणि तात्काळ याच्यावर मार्ग या सरकारने काढला पाहिजे. कारण साखर ही मुख्य घटक झालेली आहे आहारातली आणि म्हणून साखरेचे भाव पुन्हा पूर्ववत आणले पाहिजे. हे सरकारने जर असं नाही केलं, तर नुसत्या गणपती उत्सवाला आता मोदक करायचे पुरणाचे, त्याच्यामध्ये साखर वापरायची. दसरा आला, पुरणपोळी करायची. दिवाळी आली, दिवाळीला सगळेच प्रकार आपण करतो. महालक्ष्मी आल्या, म्हणजे आता शेतकऱ्यांनी काहीच गोडधोड खाऊ नये. आणि म्हणून एकीकडे हिंदूंच्या देवाच्या नावावर खुर्ची मिळवायची आणि हिंदूंचे सण आले कीच हिंदूंचे सण चांगले होऊ नयेत म्हणून असे भाव वाढवायचे. का? तर हिंदूंनी गोडधोड खाऊ नये अशी तुमची इच्छा आहे का? आता प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा येणार, रोज 2 टाइम मोदक करावं लागणार. आता कसे करायचे माता भगिनींनी मोदक? म्हणजे हिंदूंचे सण आलेत आता आणि हिंदूंच्या घर गोड नाही झाले पाहिजे. हेच तुमचं आहे का हिंदुत्वाचं राज्य? असंच आहे का? हेच आहे का तुमच्या हिंदुत्वाच्या मोठ्या एखाद्या ग्रंथामध्ये लिहिलेलं? कोणता आहे तो? मोदी चालीसा लिहिली की म्हणा आता त्याच्यामध्ये हेच काढलंय एकदम. तिकडं मोदी चालीसा लिहिली आणि इकडं भाव वाढवून दिले. म्हणजे गणपतीला मोदक मिळू नये आणि विजयादशमीला प्रभू श्रीरामचंद्रांना पुरणपोळीचा नैवेद्य मिळवू नये आणि दिवाळीला लक्ष्मी मातेला खीर मिळू नये, गोड गुलाबजामुनचा निवेद मिळू नये कोणाला. आणि लेकी बाळी माहेरी आल्या तर त्यांना गोडधोड करून खाऊ घालता येऊ नये. कारण ज्याला लेक बाळ नाही त्याला किंमत काय करणार आहे दिवाळीची? ज्याला पुत्र नाही त्याला किंमत काय करणार आहे विजयादशमीची? आणि ज्याला भक्तीच नाही त्याला गणेश उत्सवाची किंमत पण काय कळणार आहे? आणि म्हणून या देशाचा राजा हा प्रभू श्रीरामचंद्रासारखाच असला पाहिजे, ज्याचं पत्नीवरती अफाट प्रेम आहे, ज्याचं पुत्रावरती अफाट प्रेम आहे आणि ज्याचं देवावरती पण अफाट प्रेम आहे, ज्याचं गुरुजनावरती अफाट प्रेम आहे. तोच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो.
छत्रपती शिवरायांसारखा राजाच असला पाहिजे या देशाला, तोच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो आणि त्यालाच हिंदूंच्या सण उत्सवाची किंमत कळते. खरं तर आता उलट साखरेचा भाव 40 वरून 20 वर न्यायला पाहिजे होता. कारण का? तर आता हिंदूंचे सण आलेले आहेत. रोज मोदक करायचे 2 टाईम, पुरणपोळी करायची, विजयादशमी आहे, महालक्ष्मी आहे. सगळे सण आता हिंदूंचे चालू झालेले आहेत. सगळे इथून सण चालू झाले, सगळे आषाढपासून आणि नेमकी हिंदूंचे सण झाले की अशी साखर वाढवून टाकली. काहीच करायचं नाही. म्हणजे हिंदूंच्या देवाच्या ना आरत्या झाल्या पाहिजे, ना नैवेद्य झाला पाहिजे, ना हिंदू लोक चांगले खाऊ शकले पाहिजे. हेच आहे यांचं हिंदुत्वाचं राज्य. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावरती. तुर्तास येथेच थांबू. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आपण जर खरंच हिंदू असाल तर निश्चितच प्रभू श्रीरामचंद्र की जय लिहायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.